महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि प्रत्येक पक्षच अतिशय ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। 4 पक्ष महाराष्ट्रामध्ये होते त्याचे आता 6 पक्ष झालेले आहेत। याच अनुषंगाने बोलण्यासाठी हसन मुश्रीफ आहेत, जे अजित पवार गटाचे मुख्य नेते आहेत। खरं तर आपण बघितलं आता निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत विधानसभेच्या, महायुतीची कशा पद्धतीने तयारी सुरू झाली आहे संपूर्ण राज्यामध्ये। आपल्याला बघितलं असेल की अनेक वेळा तिन्ही नेते आणि अमित साहेबांच्याबरोबर बसलेले आहेत आणि जवळजवळ वाटाघाटी पूर्ण होत आलेल्या आहेत। घटस्थापनेनंतर पहिली यादी जवळजवळ जाहीर करायचं ठरलेलं आहे आणि म्हणजे जो जागेंचा आहे तो वाद काय फारसा राहिलेला नाही, तो लवकरात लवकर संपुष्टात येईल आणि अनेक दिवसापासून जे इच्छुक आहेत ते आता कामाला लागलेले आहेत। महाविकास आघाडीच्या असं नेत्यांनी सांगितलं की 150 जागांच्या आमच्या वाटाघाटी पूर्ण झालेल्या आहेत, एकमत झालेलं आहे, पण या ठिकाणी भाजपनंच 150 जागा मागितल्याची माहिती समोर येते। आता तो विषय वेगळा आहे, किती जागा कोणी मागितल्या याची माहिती मिळाली नाही, परंतु तिघाही पक्षांचं समन्वय आहे, तिघाही पक्षांना सन्मानपूर्वक जागा दिल्या जाणार आहेत आणि मला ते सन्मानपूर्वक तोडगा निघेल, हे येणाऱ्या निवडणुकीत महायुती सत्ता येईल। या ठिकाणी अमित शाह संपूर्ण राज्यभर त्यांचे जे बैठक आहेत त्या कार्यकर्त्यांच्या सुरू आहेत, किती याचा फायदा होईल विधानसभा निवडणुकीत? नाही, प्रत्येक नेता आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये उत्साह येण्यासाठी आपले दौरे करत असतो आणि जोपर्यंत कार्यकर्ते उत्साहित होत नाहीत, कार्यकर्ते ऍक्टिव्ह होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका ह्या जिंकता येत नाहीत। मला वाटतं हेच त्याने मर्म ओळखलेलं आहे आणि ते विभागीय मेळावे घेत आहेत आणि आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना जागरूक करतायत। या भाषणांमध्ये एक त्यांनी प्रमुख गोष्ट महत्वाची सांगितली की आपण धनुष्यबाण किंवा घड्याळ हे कमळच आहे अशा पद्धतीने समजून कामाला लागा, धनुष्यबाण किंवा कमळाला हरवण्याचा प्रयत्न करू नका, ते हरले तर कोण जिंकेल असा देखील प्रश्न त्यांनी केला। बरोबर आहे ना, ज्यावेळा आपण अशा युतीमध्ये लढतो त्यावेळेला तिन्ही पक्षांचे ज्या ठिकाणी आपला उमेदवार असेल त्या पक्षात ते काम करतातच, परंतु काही ठिकाणी दुसऱ्या पक्षाचे उमेदवार असतात जे महायुतीचे आहेत, त्यांच्याही चिन्हाचा प्रचार केला पाहिजे आणि शेवटी हे सांघिक काम आहे, ते एकत्र आलं तरच मग मेजॉरिटी होईल। बहुमत व्हायचं असेल तर एकमेकाला पाडापाडी करून बहुमत होणार नाही, एकमेकाच्या जागा निवडून आणणे, एकमेकात करू सहाय्य अवघे धरू सुपंत असा निवडणुकीचा मला वाटतं फंदा आहे। पण लोकसभेला अजितदादा गटाकडून जास्त मतं मिळाली नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। ते कशाच्या आधारे बोलले याचं काय गणित आहे मला माहिती नाही, परंतु ठीक आहे, ते काय बोलले अजून मी काय माहिती घेतलेली नाही। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगलं मतदान तिन्ही पक्ष आपल्याला एकमेकाला करतील। पश्चिम महाराष्ट्रामध्ये सतेज पाटील नुकतेच म्हटले की हा जवळपास 57 पैकी 45+ जागा ही महाविकास आघाडी जिंकेल। तुम्हाला किती जागा जिंकतील पश्चिम महाराष्ट्रात असं वाटतं? निवडणूक निकालानंतर त्यांचा भ्रम निराश होईल आणि त्यांच्या मनातले मांडे मनात राहतील, कारण त्यांना मंत्रिपद न मिळालं तर दुःख आहे, त्यामुळे मला वाटतं हे त्यांचं कधी स्वप्न यशस्वी होणार नाही। मला वाटते 57 पैकी जवळजवळ 47 जागा आम्हाला मिळतील। विरोधकांना नेहमीच सत्ताधाऱ्यांच्यावरती टीका टिप्पणी आरोप करायचे असतात, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की हसन मुश्रीफ हे सगळ्यांचे टार्गेट ठरले आहेत। काल देखील सुप्रिया सुळे यांनी तुमच्यावरती पत्रकार परिषदेमध्ये टीका केली, अनेक मुद्दे आहेत ते त्यांनी काढले, का असं वाटते तुम्हाला टार्गेट केले? मी काय त्यांचं खरोखरच काय ऐकलेलं नाही। मला कालही पत्रकार विचारत होते, मी म्हटलं अभ्यास करून मी सांगेन। आता वास्तविक सुप्रियाताईंना माहिती आहे की 35-40 वर्षे पवारसाहेब हे महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस मस्का म्हणून होती, जे चरका चिन्ह होतं, त्यापासून मी त्यांचा कार्यकर्ता आहे। अनेक निवडणुकामध्ये मी त्यांच्यावर सुखदुःखात राहिलेलो आहे आणि मी अग्निपरीक्षा दिलेली आहे, गुरुदक्षिणा दिलेली आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये काय झालेलं आहे त्यांना माहिती आहे, पवारसाहेबांना माहिती आहे। अनेक चर्चा, अनेक विचारविनिमय आमचे झालेले आहेत, त्यामुळे त्यांनी हे समजून घेण्याची आवश्यकता होती आणि मला वाटते जी व्यक्ती या सगळ्या मागं षडयंत्राच्या मागं आहे त्यांना पुढं करणं आणि त्यांना हे करणं हे जनतेला आवडणार नाही। मला वाटतं जनता उट्ट काढल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आता म्हटलं की सावज टप्प्यात आले, कोण आहे सावज आणि कसं टप्प्यात आले तुम्ही? आता हे बघा, निवडणुकीमध्ये विरोधक हा सावज असतो, आपण काय खऱ्या अडचणींना काय बंदूक मारत नाही, परंतु निवडणुकीमध्ये आपण निवडणूक जिंकण्यासाठी असतो आणि सावज म्हणजे विरोधकच असतो। आता माझ्या ते पूर्णपणे टप्प्यात आलेला आहे। धन्यवाद।
तर आपण बघितलं की विधानसभा निवडणुकी तोंडावर आलेली आहे आणि सावज हे पूर्णपणे माझ्या टप्प्यात आलेलं आहे. निकालानंतर हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल असं देखील हसन मुश्रीफ म्हणाले. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.